तर आम्ही मोमोज खायला गेलो, सगळं शूट केलं आणि भरपूर क्लिप होत्या. मग त्या जोडल्या, त्या व्हिडिओलाच 2 मिलियन व्ह्यूज झाले. मग मी ते चॅट जीपीटी नवीन झालं. चॅट जीपीटीने पहिलं माझं काम हेच केलं 3 दिवसामध्ये. असं झालं की बारक्या माझा पुतणा आहे, त्याचं कार्तिक नाव आहे. तो लहान होता जेव्हा तो म्हणजे व्हिडिओमध्ये आला तेव्हा तो 3.5 वर्षांचा होता. त्यात यूट्यूबचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. म्हणजे यूट्यूबला 10 मिनिटं एखाद्याला टिकवून ठेवणं. आणि चौथा व्हिडिओ असं झाला की एकाला कॉल करून म्हटलं की तुला 300 रुपये देतो, आमचं शूट करतो का. अरे मला पैसे पण भेटतात खाऊन पिऊन. अरे तर सोशल मीडियामध्ये जी नवीन लोक आता सध्या येऊ इच्छितात किंवा ज्यांना असं वाटतं की बाबा आता खूप टेक्निकली सांगायचं तर जरासं उलट आहे नाही का या स्टोरीमध्ये. दर महिन्याला ट्रेंड बदलतो. लव्ह मॅरेज आहे असंही म्हणू शकत नाही. मी 12 वर्षांपासून मीडिया शिकतोय. फुकटचं मिळते म्हणून खायचं असं नाही. तरी सुद्धा तुम्ही दोघं वाढलेला का नाही. नमस्कार, मी आरजे सुमित आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हॅशटॅग चर्चामध्ये आज कोण आलेले आहेत? कलाकारच म्हणायला पाहिजेत, कारण फक्त एक गोष्ट तो माणूस करतोय असं नाहीये. भरपूर वेगवेगळ्या गोष्टी, भाषेवरती प्रचंड प्रेम मराठी भाषेवरती आणि वेगवेगळा कॉन्टेंट जसा आपल्यापर्यंत पोचतोय असे द स्पायसी किक मनोज शिंगुस्ते आणि त्यांच्या सौ, ज्यांना आपण डायरेक्ट कॅमेरामनच म्हणत, कारण तिथून त्यांची सुरुवात आहे. म्हणजे आपल्याला कळेल सुद्धा की काय नेमकी ही स्टोरी आहे. सो सगळ्यात आधी मनोज, तुमचं दोघांचंही स्वागत आहे. धन्यवाद. मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच विचारायचं आहे की आपण जे म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा हात असतो, तुमचं जरासं उलट आहे नाही का या स्टोरीमध्ये? आमची स्टोरी अशी की आम्ही सुरुवात गमतीनं केली, नंतर मग ते प्रोफेशन झालं आणि आता जबाबदारी झाली आहे. असं आहे. सो तसं असं तर नक्की आहे की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण माझ्या मागं असं होतं की स्त्रीचा धाक होता. अरे बापरे, तुला करायचंय. सो तसं होतं, त्यामुळे मग ते इनडायरेक्टली तेच झालं की स्त्रीचा हात आहे. शेवटी धमकी तशी कोल्हापूरवर नाही म्हटलं तर विषयच नाही आहे की नाही. तुमच्याबद्दल थोडंसं सांगा की म्हणजे आम्ही कोल्हापूरचा आता विषय निघालाच आहे, तर ही लव्ह स्टोरी असू दे, म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे, ते पण आम्हाला ऐकायला आवडेल. तसं आम्ही एकाच कंपनीमध्ये काम करत होतो आणि त्यावेळेस मग लव्ह मॅरेज आहे असंही म्हणू शकत नाही. फक्त आमचं आवडीनिवडी जुळत गेल्या आणि त्यानुसार मग आम्ही घरच्यांना म्हटलं की नाही असं स्थळ आहे, तुम्हाला आवडलं तर बघा. घरच्यांनाही ती क्रिएटिव्हिटी आवडली आणि त्यानंतर मग आमचं जुळून आलं. क्या बात आहे. बरं, लग्न होऊन आता एवढ्या वर्षानंतर म्हणजे जसा तुझा कॉन्टेंट सुरू केला होतास म्हणून की तू एकटाच करायचास आधी आणि फक्त कॅमेऱ्याच्या मागं फक्त वहिनी दिसायच्या, मग कधी असं तुला वाटलं की बाबा त्यांनी पण सुरुवात करायला पाहिजे? आता 2 वेगवेगळे चॅनेल्स, म्हणजे ते इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती ते असावं, असं का वाटलं असेल तुला? म्हणजे मला वाटतं सोशल मीडियाचं माझं मत वेगळं आहे. मला असं वाटतं की दर महिन्याला ट्रेंड बदलतो. प्रत्येक वेळी नवीन पाहिजे काहीतरी ऑडियन्सला, प्रेक्षकांना बघायला. मग माझं असतं की मी सारखं चेंज करत चाललोय काय नाही काय. पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर करायचो, मग पात्र आणली, मग पात्रांमध्ये ह्युमर आणलं. पण ब्रँडला हे सगळं नको असतं. ब्रँडला पाहिजे तू माझी माहिती सांग. बरोबर. म्हटलं ठीक आहे, आपण माहिती सांगायला एक माणूस बसतो. मग यांना बसवला. अच्छा. म्हटलं तू एक असं चॅनल बनव जिकडे आपण ज्या ब्रँडचं बजेट कमी आहे किंवा ज्यांना असंच पाहिजे मग त्यांच्यासाठी. आणि असं पण व्हायचं की लोकांना आहे ना कॅमेरा मागचं बघायला आवडायचं की तुम्ही शूट कसं करता दाखवा, किंवा तुम्ही ड्रोनने कसं शूट करता आम्हाला पण शिकायचं आहे. म्हटलं ठीक आहे, मग आपण एक असं चॅनल बनवून ज्यात सगळीच माहिती देत राहू. मग अजून लोकांशी कनेक्शन वाढलं, तो एक पॉईंट. आता दुसरा असं की मग हिलाही थोडंसं शिकायला मिळालं, सोशल मीडिया कसं चालतो, कॅमेरा कसं चालतो. मग मी तिला सगळं सांगितलं की एडिटिंग पण तूच करायचं, स्क्रिप्ट पण सगळं तूच करायचं. त्यातनं तिचंही इम्प्रोव्हायझेशन सुरू झालं, म्हणून मी तिला फोर्स केलं होतं की तू सुरू कर. अच्छा. पण मी सोशल मीडियावरती बघितलंय, म्हणजे तू लिहितोस सुद्धा खूप छान, म्हणजे तसं तुझं मराठी भाषेवरती प्रभुत्व आहेच, तुझ्या बोलण्यामध्ये सुद्धा ते जाणवतं. सो ही स्टोरी नेमकी झाली कधीपासून सुरू, की कधी तुला वाटलं की बाबा आपल्याला असं काहीतरी करायचं आहे? म्हणजे आता ब्लॉगर भरपूर आहेत आणि फूड ब्लॉगिंग करणारे तर ढिगाण आहेत, पण त्याच्यामध्ये एक वेगळं पण काहीतरी कसं सुचलं तुला? याची सुरुवात खूप साधी होती. म्हणजे आम्ही हप्त्यावरती एक फोन घेतला महागाचा, 50,000चा. मग असं झालं की आता एवढा खर्च केला तर पूर्ण याला वापरायचा. मग आम्ही ठरवलं की रात्री शूट करू, रात्री कसं काम करतं बघू. तर आम्ही मोमोज खायला गेलो, सगळं शूट केलं आणि भरपूर क्लिप होत्या. मग त्या जोडल्या आणि आता मी ते क्रिएटर नव्हतो, मग टाइमपास वगैरे काहीतरी व्हॉइस ओव्हर केला आणि त्या व्हिडिओलाच 2 मिलियन व्ह्यूज झाले. अरे बापरे. म्हटलं लोकांना मेहनत करून येत नाही, आपल्याला कशाला वाया घालवायचे. आणि मग ठीक आहे, आता वाटलं की तो अपघात आहे. मग दुसऱ्या दिवशी आम्ही एका बॉलला गेलो, शूट केलं, टाकला, त्यालाही जवळपास 2.5 मिलियन व्ह्यूज. तिसरा आम्ही पेरोवाल्याचा व्हिडिओ शूट केला. आता हे सगळे टाइमपास व्हिडिओ होता ना, त्यालाही जवळपास 1-1.5 मिलियन व्ह्यूज. म्हटलं अरे भारी आहे. आणि चौथा व्हिडिओ असं झाला की एकाला कॉल करून म्हटलं की तुला 300 रुपये देतो,
आमचं शूट करतो का? अरे म्हणलं पैसे पण भेटतात खाऊन पिऊन. अरे सुरुवात अशी होती, म्हणजे फूड ब्लॉगर व्हायचं असं नव्हतं ठरवलं, पण कोणतरी पैसे देते आणि कॉन्टेंटही बनते, तर मग ती 300 रुपयापासून सुरुवात झाली होती. मग असं झालं की सुदैवानं त्यावेळी एका महिन्यातच माझे फॉलोअर 20,000 क्रॉस झाले. अरे क्या बात. मग सुरुवातच झाली. त्यात युट्यूब 1.5 महिन्यात 1 लाख क्रॉस झालं. आयुष्यपत. मला मग तिथून ती जबाबदारी झाली की आता आपल्याला आता काहीतरी बनवायचं. सो सुरुवात आमची अशी झाली, एकदम हलके फुलकी न ठरवता. आणि नंतर असं झालं की जे जबाबदारी आली ते तर आवडायला लागले, स्वतः तेच सुरू आहे. पण एक आहे की कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्वाची आहे. तर ऑब्व्हियसली घरात बाळ आहे, तर ते पण मॅनेज करायचं, शूट पण करायचं यांचं, आणि तुमचं स्वतःचं पण करायचं. हे कसं मॅनेज करतो तुम्ही? आवड असली की सगळ्या गोष्टी होतात. मग आपण वेळही काढतो आणि सगळ्याच गोष्टी होतात. त्याच्यामुळं मी आधीच ठरवलं होतं की नाही, ह्यांचं चालू आहे तर आपण पण. मी मोठे ब्लॉग सुद्धा एडिट करत होते, मोठे ब्लॉग सुद्धा मी टाकत होते. एडिटिंग तुमच्याकडे असते? हो, एडिटिंग हे ह्यांचं करतात. आधी करत होते, पण आता वेळ तेवढा मिळत नाही, त्यामुळे मी एडिटिंग माझे सगळ्या चॅनलचं सगळं मीच बघते, त्यामुळं काय असं वाटत नाही. आणि तुमची दोघांची टीम ही तुमची दोघांचीच आहे? दोघांचीच आहे. आमचं घरगुती प्रोडक्शन. हो, घरगुती. आम्हीच हिरो, आम्हीच विलन, आम्हीच सगळं करणार. हा, त्याने काय होतं, प्रोडक्शन खूप होतं. तुम्हाला रात्री 12ला शूट करायचं, करू शकता, सकाळी 6ला, 9ला, 8. आणि असं होतं की आमच्याकडे डिस्कशनला भरपूर वेळ असतो. मग नवीन माणूस येणार, त्याला सगळी स्क्रिप्ट समजवा, मग तो शूट करणार. यापेक्षा आमचं बरं पडतं. आम्हाला माहिती असतं की संदर्भ पण माहिती असतात की मागच्या महिन्यात आपलं हे बाकी होतं, आता ते करायचं. त्यामुळे घरगुती प्रोडक्शन कधी बेस्ट. आम्ही रात्री 12 वाजता सुद्धा उठून शूट करतो. नाही, आणि लोकांना तेच रॉ बघायला आवडतं. तुम्ही खूप चांगले कपडे घातलेत आणि तुम्ही हेअर सेट केलेत आणि तुम्ही मेकअपच केलाय, ह्याच्यापेक्षा जेवढं रॉ आहे ना ते जास्त आवडतं. बरं, आता होतं पण असं की तुम्ही दोघं जेव्हा शूट करत असता, तर तुमचं जेव्हा ठरतं की मग फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एखादा कुठला तरी विषय मिळाला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला शूट करायचा आहे आणि तुम्ही तो शूट केला, मग आवडलं नाही तर असं किती रिटेक्स होतात त्याच्यामध्ये? आम्ही आता काय झालं ना, 300 व्हिडिओ शूट केला आतापर्यंत. अरे बापरे. तर एक अंदाज आला की प्री प्रोडक्शन स्ट्रॉंग पाहिजे, स्क्रिप्ट एकदम व्यवस्थित पाहिजे, त्यात तेच शब्द पाहिजे जे आपण याच्या आधी काहीतरी बोललोय. उगाच पुस्तकी शब्द घेऊन तोच 4 वेळा गोळण्यात मजा आहे. तर प्री प्रोडक्शन स्ट्रॉंग असतं. दुसरं असं की रिहर्सल भरपूर करतो आम्ही, म्हणजे शूटच्या आधी बऱ्याच वेळा ते करून ते कसं घरातला माणूस असले पटकन रागावता येतं ना, बाहेरच्या माणसाला जमलं, मग त्याचा एक फायदा होतो की यार तुला जमत नाहीये. मग त्याचं असं झालं की याच्यावर कधी भांडणं झालेत काय, तुला लय कळते काय? मग असं झालं कधी? नाही, तसं नाही होत, ते ऐकतं सगळं. अच्छा. कारण आणि मुळात आम्ही इंटरफेअर नाही करत त्यांच्या स्क्रिप्ट मध्ये, मी इंटरफेअर करत नाही, माझ्या शूट मध्ये ते इंटरफेअर. बर. पण आता जसं तू म्हटलास की पुस्तकी शब्द न वापरता रेग्युलर शब्द, जसं मी मगाशी पण म्हटलं की रॉ असणं गरजेचं आहे. पण तुझे शब्द खरंच वेगळे आहेत. म्हणजे आम्ही जेवढे ब्लॉग्स आतापर्यंत बघितलेत किंवा तुझं लिखाण बघितलंय, सो हे वाचनातनं येतं की काय, म्हणजे की आधीपासून थोडंफार काहीतरी थिएटर केलंय किंवा काय असं काय? तुमचं एकदम वाचन चांगलं पाहिजे. चांगलं म्हणजे आपण काय वाचतो हे मॅटर करतं. म्हणजे तुम्ही जर कंटिन्यू न्यूजपेपर वाचताय तर तुम्हाला त्यातले सगळे शब्द माहीत असतात. म्हणजे मी जे शब्द बोलतो ना ते सगळ्यांना कळतात, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. म्हणजे तो शब्द नवीन नाहीये, तो माहिती असतो, पण आपल्याला ना इंग्लिशची एक सवय लागली. आपल्याला वाटतं की हा इंग्लिशचा शब्द हाच बरोबर आहे, बाकी कुठले शब्द नाही. आणि जेव्हा मी असं लिहितो ना तेव्हा मला कळतं की यार प्रत्येक इंग्लिश शब्दाला एक मराठी शब्द, एक काय 4 मराठी शब्द आहेत. मग आता खूप टेक्निकली सांगायचं तर एकच वाक्य लिहिण्याच्या 5 पद्धती असतात. न्यूजपेपरवाले वेगळे लिहितात, रेडिओमध्ये ते वेगळं म्हटलं जातं, कार्यालयीन म्हणतो ना आपण, ऑफिशियल लँग्वेज आणि बोलायची वेगळी असते. असं 4 भाषात आपण एकच वाक्य लिहू शकतो. मग तेच का वापरायचे, नवीन ट्राय करूया ना काहीतरी. मग त्यातून ते शब्द सुचत जातात आणि मजा येते. तुम्ही एवढे नवीन मराठी शब्द ऐकता बोलताना तुम्हाला तेवढं ते काम करताना मजा येते. म्हणजे जाणून बुजून तुम्हाला जोक करायची गरज नाही, त्यातून चांगला तयार होतो. पण मनोज शिंगुस्ते हे नाव, म्हणजे जसं आधी मी फेसबुकला जसं आपण आधी फ्रेंड्स होतो तेव्हा ते माहिती होतं, पण स्पायसी किक हे किती वर्षानंतर, म्हणजे तुझ्या प्रोफाईल नंतर किती दिवसानंतर किंवा किती वर्षानंतर आलंय? आत्ता आलं, 1-1.5 वर्ष झालं फक्त. अच्छा. आणि तेही नाव असं आलंय की इंस्टाग्रामला मी युजर नेम शोधत होतो, सगळे घेतलेलं ऑलरेडी. तुम्ही काहीही टाका, सगळं ऑलरेडी घेतलेलं असायचं. मग मी ते चॅट जीपीटी नवीन झालं. चॅट जीपीटीने पहिलं माझं काम हेच केलं 3 दिवसामध्ये की मी म्हटलं मला असं एक नाव सांग जे इंस्टाग्रामवरती अवेलेबल आहे. म्हणलं फूडशी रिलेटेड, मग त्याने ही 4 नावं दिली, त्यातलं हे अवेलेबल होतं. त्यात काहीच लॉजिक नाही त्यामध्ये, असंच घेतलंय की हा भेटलं म्हणून घेतलं. बरं, मला हे सांगायला आवडेल की आम्ही, म्हणजे मी नवी सांगलीला राहत होतो आणि मी जेव्हा ऑफिसवरनं घरी चाललो होतो तेव्हा आमची पहिली भेट अशी झाली होती की ट्रॅफिकमध्ये दोघं पण, आणि याच्या कारच्या बरोबर पाठीमागं असं इंस्टाग्रामचं त्यांना लोगो टाकलेला आहे स्पायसी किक म्हणून. मग मी बघितलं, मी कारच्या बाजूला गेलो आणि मी म्हटलं की जरा काच खाली घ्या म्हणलं, आणि मग आमची तशी ओळख झाली. बरं, तिथं आम्ही थांबलो पण नाही, भेटलो पण नाही,
पण बरी होती, म्हणजे चांगली होती भेट. त्याच्यानंतर मग आम्ही घरी भेटलो, जेवायला वगैरे सगळा विषय झाला. पण आता परत म्हणजे बॅक टू द पॉईंट की जेव्हा तुम्ही कॉन्टेंट दोघं मिळून क्रिएट करत होता, तर तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं होतं की तुम्हाला ज्या हॉटेलकडनं किंवा ज्या कॅफेकडनं तुम्हाला प्रमोशन आलेलं आहे, जिकडनं तुम्हाला पैसे आलेले आहेत, तिथं ते ऑब्व्हियसली टेस्ट केल्याशिवाय तर तुम्ही सांगू शकणार नाही की कसं आहे किंवा काय. तरी सुद्धा तुम्ही दोघं वाढलेला का नाही? याचं सगळं असं झालं ना, सुरुवातीला आम्ही खायचो, फ्री भेटतं तर अजिबात सोडायचं नाही. आम्ही तर मेनू कार्ड पण नव्हतो वाचत सुरुवातीला, की गेले की हे 4-5 ऑर्डर करा. नंतर असं व्हायला लागलं की वजन वाढत चाललं, असं चेहरा वाढत चालला, मस्त सुस्ती यायची. आणि आम्हाला एक अशी सवय झाली की मस्त दुपारी खायचं, घरी येऊन झोपायचं, संध्याकाळी आपलं व्यवस्थित एडिट करायचं. तर तो एक रुटीन बनलं होतं. पण नंतर आम्ही सिरियल्समध्ये बरे प्रमोशन केले, फिल्मचे प्रमोशन केले, सारखं कॅमेरा पुढं. मग त्याचं स्वतःला जाणवायला लागलं, स्वतःला मेंटेन केलं पाहिजे थोडंफार. मग सगळं बाहेरचं खाणं एकदम कमी करत गेलो. मग आता आम्ही गेलो तरी फक्त ज्यात प्रोटीन आहे असं काहीतरी मागवायचं आणि तेवढंच खायचं. तर ते एक कारण आहे की थोडंसं स्वतःला मेंटेन ठेवलंय. दुसरं असं की लोक येऊन फोटो काढतात सोबत, बरोबर. मग थोडंसं चांगलं दिसलं पाहिजे. आता भले तुम्ही तुमचा चेहरा बदलू शकत नाही, पण मेंटेन तर करू शकता. म्हणून मग आता असं आहे की डाएट करणं हे करणं सुरू आता सगळं. हे डाएट तुम्ही देता की काय? नाही, सोबत चालूच असतं, आमचं सुरू असतं. म्हणजे बिना साखरेची आम्ही दोघंही पितो, ती अजून बारीक होत चालली. हेल्थच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत आम्ही खूप स्ट्रिक्ट आहे. पण हे चांगलं आहे की म्हणजे लोकांना जे वाटतं की फुकटचं मिळतंय म्हणून खायचं, असं नाही. मला वाटत नाही कुठलेच फूड ब्लॉगर फुकटचं भेटतं मग खात असतील. कारण तुम्ही 4-5 वेळा खाता, नंतर नाही इच्छा होत. बरोबर. त्यामुळं लोक जे म्हणतात ना फूड ब्लॉगर फुकटचं खात असेल, तर तसं नाही होत. ते काम आहे, आणि काम असलं की ते शूट. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला, म्हणजे माझा अनुभव सांगतो, तुम्ही एखाद्या नवीन रेस्टॉरंटला गेलात आणि त्यांना शूट करायचं असेल ना, तर ते चांगलं दिसावं म्हणून एक्स्ट्रा तेल टाकणं, एक्स्ट्रा कलर टाकणं, एक्स्ट्रा गार्निश करणं, किंवा बऱ्याचदा असं होतं की ते पहिल्यांदाच सगळे डिशेस बनवून ठेवतात, तर ते दुपारी बनवल्याला रात्री शूट करायला लागतात. मग त्या परत फ्रेश दिसावं म्हणून तर पाणी मारलं, हे सुरू असतं. त्यामुळे ते खाताच येत नाही. ते आता लोकांना फक्त गैरसमज की हा गेलाय म्हणजे पक्का खाऊन आला असेल, असं नाही होत. या सगळ्या व्हिडिओमध्ये एक बारक्या नावाचं एक कॅरेक्टर आहे. त्याचं ओरिजिनल नाव आणि ते कॅरेक्टर कधी आलं? म्हणजे त्यावेळी मे बी वहिनी नव्हत्या, तुम्ही दोघंच करत होता त्यावेळी. सो ते नेमकं मला असं झालं की बारक्या माझा पुतणा आहे, त्याचं कार्तिक नाव आहे. तो लहान होता जेव्हा तो म्हणजे व्हिडिओमध्ये आला तेव्हा तो 3.5 वर्षांचा होता. तर तो फक्त बोलायला शिकला होता, त्याला फक्त बोलता यायचे मोजके शब्द. आणि हिचं असं झालं की ही डिलिव्हरीसाठी गावाला गेली. आता मी एकटाच होतो. मग सगळ्यात पहिल्यांदा हिंमत करून मी त्याला एक डायलॉग दिला की काका श्रीखंड संपले. आणि तो सांगला काका श्रीखंड संपले. तर लोकांना कळालंच नाही ते काय म्हटलं. ते कळालं नाही म्हणून कमेंट आलं होतं 100 हा नेमकं म्हटलंय का. म्हटलं हे भारी आहे, हे भारी आहे. हा, मग तिथून परत पुढच्या व्हिडिओत पण त्याला डायलॉग्स दिले. आणि मग तो डायलॉग मग ऍक्च्युली बोलायला शिकला. मग तो आता क्लिअर चांगला मराठी वगैरे बोलतोय. मग नंतर असं झालं की लोक आम्हाला विचारायला लागले बारक्या पाहिजे व्हिडिओमध्ये. आता असं झालं की बारक्या मेन लीड करतो, आम्ही साईड ऍक्टर व्हिडिओमध्ये. नाही पण सध्या ते आहे की बारक्या लीड करतोय आणि बारक्याला लोकांना बघायला आवडतंय. आणि असतं ते की तुमच्या व्हिडिओजमध्ये एक तर सगळ्यात एजेड कॅरेक्टर असेल किंवा सगळ्यात लहान कॅरेक्टर असेल तर तेच तुम्हाला जास्त व्ह्यूज आणून देतं किंवा ते लोकांना बघायला आवडतं. सो आता तुमच्या ऑलरेडी लाईफमध्ये एक छोटं कॅरेक्टर आहे, मग त्याला कसं मॅनेज करता तुम्ही हे सगळं करत असताना? नाही, त्याचं काही जन्मापासूनच तर अजिबात टेन्शन नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. नाहीतर एक मुलं फार त्रास देतात. आणि दुसरी गोष्ट, बारक्या आमच्यासोबत असतो आणि आमचा बारक्याच्या आई वडिलांसोबत असतो, त्यामुळे ते पूर्ण सॉल्व्ह झालेलं आहे. जॉईंट फॅमिली? हो, जॉईंट फॅमिली. आमच्या घरात 1 डझन मेंबर आहेत. होय काय? टोटल 12 लोक आहेत. आणि आता रिसेंटली युट्यूबला तुमचे चांगले सबस्क्रायबर झाले आहेत, लवकरच 1 मिलियन 2 महिन्यात होतील. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की किती महिन्यात काय काम करते ते. तर सोशल मीडियामध्ये जी नवीन लोक आता सध्या येऊ इच्छितात किंवा ज्यांना असं वाटतं की बाबा आपला एक स्वतःचा काहीतरी कॉन्टेंट असावा, किंवा लोकांचं असं असतं की एक गोष्ट सुरू करायची आणि मग ती नाही चालत तयार म्हणून सोडून द्यायची. सो त्याबद्दल तुझं मत काय? मी 12 वर्षांपासून मीडिया शिकतोय. म्हणजे साऊंड एडिटिंग असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग असेल सगळं. पण माझी हिंमत कधीच झाली नाही कॅमेरा पुढे. कारण कॅमेरा मला अजून पण मी ते दाखवतो. कॅमेरा पुढे ऍक्टिंग करायची, बोलायची, किंवा माईकमध्ये माझं असं व्हायचं की माझाच आवाज खराब वाटायचा मला. आपण रेकॉर्ड करायचं, कानाला ऐकायचं, हे कसलं भांगार बोलतो ते व्हायचं. आणि असं खूप वर्ष झालं. पण त्या 12 वर्षांमध्ये मी 24-25 चॅनल सुरू केले होते. ओके. आणि सगळे असेच की तुम्हाला सांगितलं ना की सकाळी मी मंत्र ऐकायचो तर मग मंत्राचं चॅनल सुरू करू, मग संध्याकाळी रेसिपी, आता रेसिपी चॅनल सुरू करू. मग ते एखाद्याचे ब्लॉग बघितले किल्ल्यांचे की चला आपण किल्ले चढायला जाऊ. आणि ते सगळं करून एवढे फ्लॉप झाले की शेवट तर एक मी चॅनल सुरू केलं होतं टेक्निकल. म्हणलं टेक्निकल मध्ये चांगले पैसे भेटतात.
होय, ते व्हिडिओ पण एक आहे. टाकले 33 आणि 33 व्हिडिओला फॉलोअर होते 76. बापरे. म्हटलं आकार रेशो जुळत नाहीये. मग थांबलो. म्हटलं मग आता हे जे शिकलोय ते आपण लोकांना शिकूयात. म्हणून मी एक कोर्सचं चॅनल सुरू केलं. बर. तर 12 मिनिटाच्या असे व्हिडिओ असायचे 12-12 मिनिटांचे हा. आणि त्याला बघणारे लोक 33, 35, 40. म्हटलं आपले करिअर हे पण नाही. हे पण नाहीये. पण या सगळ्यातनं एक गोष्ट शिकायला मिळाली की तुम्हाला सोशल मीडिया जर करिअर म्हणून बघायचं ना तर तुम्ही जसं बिझनेस करताना तेवढे सिरियसली त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे बोलता, तुम्हाला कॅमेराचं किती नॉलेज आहे, तुम्ही स्क्रिप्टिंग कसं करू शकता, आत्ता मार्केटमध्ये काय सुरू आहे. आणि एक प्रेक्षक म्हणून जर तुम्ही एखाद्याकडनं 1 मिनिट घेताय तर त्याची एक व्हॅल्यू असते. बरोबर. तर ती व्हॅल्यू तुम्हाला त्याला द्यायची आहे परत, की जर 1 मिनिट एखादा माणूस तुम्हाला बघतोय तर 1 मिनिटात तुम्ही त्याला किती इम्प्रेस करू शकता. मग इम्प्रेस करण्याच्या अजून गोष्टी आहेत की तुम्ही किती चांगलं एडिटिंग करताय, तुम्ही किती चांगलं बोलताय, तुम्ही त्याला किती वेळ हिप्नोटाईज करून ठेवू शकता. हे सगळं मॅटर करतं आता. आणि पहिलं सोशल मीडियाची सुरुवात झाली टिकटॉकला तेव्हा सोशल मीडिया सगळ्यांसाठी नाही मिळत, क्रिएटरला पण नाही मिळत, प्रेक्षकांना पण. मग तुम्ही स्लो मोशनचे व्हिडिओ काढले तरी मिलियनमध्ये जायचे, तुम्ही अगदी साडी घालून डान्स केला तरी मिलियनमध्ये जायचा, किंवा तुम्ही काही करा मिलियनमध्ये जायचं. पण आत्ता असं आहे की प्रेक्षक पण तेच बघतात जे त्यांच्या एक कामाचं आहे, मनोरंजनाचं आहे, किंवा मग काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाइडिंग आहे. मग आता असं आहे की सोशल मीडिया बदललं आहे. मग तुम्हालाही बदलायला लागणार. नक्कीच. त्यात युट्यूब तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. म्हणजे युट्यूबला 10 मिनिटं एखाद्याला टिकवून ठेवणं, आणि जर तुम्ही टिकवून ठेवताय तर तुमच्या एवढा पैसा कोण नाही कमवू शकत. खरं आहे. पण जसं आता तुम्ही दोघं कपल व्हिडिओज बनवता मोस्टली, तर तुमच्या काही मैत्रिणी असतील त्यांना पण असं वाटत असेल की अरे आपण पण आपल्या असं काहीतरी सोशल मीडियावरती टाकूयात, काहीतरी आपण पण प्रयत्न करूयात. तर तुम्हाला काय वाटतं की जी सुरुवात तुम्ही केली होती तेव्हा तुम्हाला पण मे बी तेव्हा व्ह्यूज कमी असतील आणि आत्ता तुम्हाला व्ह्यूज चांगले येत आहेत, किंवा तुम्हाला कळले आता की काय कॉन्टेंट असला पाहिजे, किंवा एखाद्या मुलीनं किंवा एखाद्या लग्न झालेल्या असं म्हणूयात आपण मुलीनं जर काही तिला सुरुवात करायची असेल तर मग तिला काय सजेशन असेल तुमच्याकडनं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 तास तुमच्या डोक्यामध्ये कॉन्टेंट पाहिजे. ओके. आणि त्याबद्दल नॉलेजसुद्धा पाहिजे की नाही असं उठलं आणि शूट केलं की नाही होत. त्याबद्दल तुम्हाला एडिटिंगचं नॉलेज पाहिजे, साऊंडचं नॉलेज पाहिजे. तुम्ही शॉट घेताय तर तो शॉट आपल्याला आवडतो तर लोकांनी का बघितला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. सगळ्यात आधी आपण ती गोष्ट शिकली पाहिजे आणि त्यानंतर मग आपण शूट करून मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. आता एक तर आपण काय आम्ही काय स्क्रिप्टेड वगैरे काय करणार, मी आता डायरेक्ट माझ्या मनात जे आलं ते मी विचारलं. पण खरंच जे तुम्ही म्हटलं की शिकणं खूप गरजेचं आहे. मगाशी मनोजनं पण सांगितलं की कुठलाही व्हिडिओ किंवा काहीही तुम्ही शूट करत असला तर सगळ्यात महत्त्वाचा की तुमचं स्क्रिप्ट. आणि मला तर तुम्ही फॉलो करताच, पण स्पायसी किक आणि कॅमेरामन क्लिक्स हे दोन्ही पेज जे आहेत इंस्टाग्रामवरचे आणि यूट्यूबवरचे सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. बाकी हॅशटॅग चर्चामध्ये तुम्ही आल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी मनोज शिंगुस्ते म्हणजे स्पायसी किक. जसं तुम्ही मला फॉलो केलं तसं रेडिओ सिटीच्या मराठीच्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. नमस्कार, मी विजया शिंगुस्ते. रेडिओ सिटी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.